नमस्कार. आपण दोन लेटर शिकलेले. कोणती लेटर शिकली होती? लेटर एस, कॅपिटल एस, स्मॉल एस. त्याचा साऊंड आहे स आणि त्याची ॲक्शन आहे स. नेक्स्ट आपण लेटर शिकलो होतो लेटर ए, कॅपिटल ए, स्मॉल ए. त्याचा साऊंड आहे ॲ. त्याचा साऊंड आहे ॲ आणि त्याची ॲक्शन होती ॲ ॲ ॲ. आज आपण शिकणार आहोत नवीन लेटर टी, कॅपिटल टी, स्मॉल टी. ट ट ट, टेलिफोन. आता मी तुम्हाला लेटर टची स्टोरी सांगते. टॉम आणि टीना टेनिस मॅच बघायला जातात. मॅच बघायला भरपूर लोक आलेली असतात आणि जेव्हा प्लेयर्स बॉल हिट करतात तेव्हा तो बॉल दोन्ही साईडला जात राहतो. ज्या साईडला बॉल जातो त्या साईडला आवाज येतो ट ट ट ट आणि ते बघण्यासाठी लोक आपली मान वळवतात आणि बघतात. ट ट ट ट. टॉम आणि टीनाला हे मजेशीर वाटतं आणि तेही असंच करायला लागतं. ट ट ट ट. तर ते लेटर टीचा साऊंड आहे ट. आता आपण ऐकूया टचं गाणं. When I was a tennis game, ta 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 ta. When I was a tennis game, my head goes back and forth. आता आपण लेटर टीचं वर्कशीट बघूया. साऊंड आहे ट ट, टेनिस रॅकेट, ट टेंट, ट टेडीबेअर, ट टर्टल. आणि हे काय आहे? ही तर आहे स्क्विरल. स्क्विरलमध्ये ट साऊंड आहे का? नाही. याला आपण क्रॉस करूया. आता आपण ब्लेंडिंग शिकणार आहोत. ब्लेंडिंग म्हणजे लेटर्सचं मिश्रण करून शब्द वाचणे. आपण आतापर्यंत 3 लेटर्स शिकलो आहोत. एस, त्याचा साऊंड आहे स. लेटर ए, त्याचा साऊंड आहे ॲ. लेटर टी, त्याचा साऊंड आहे ट. आता इथं मी 2 लेटर लिहिले आहेत, ॲ आणि हे आहे ट. ॲ ट. आता ब्लेंडिंग म्हणजे आपल्याला दोघांना एकत्र बोलायचं आहे. तर जेव्हा मी एकत्र म्हणेल तेव्हा काय होईल? ॲट ॲट. तर मी कसं लिहीन? ॲट ॲट. एक लेटर एक साऊंड. आता आपण दुसरं वर्ड बघूया. ॲट ॲट. आता आपण एकत्र म्हणूया तेव्हा काय होईल? हे ॲट. एक लेटर एक साऊंड. स ॲट